केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। रवींद्र धंगेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात हे सगळं नमूद केलेलं आहे। 27 ऑक्टोबर पासून धरणं आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलंय। त्या पत्रामध्ये रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, तसंच मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। याशिवाय रवींद्र धंगेकरांनी 27 ऑक्टोबर पासून बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे, त्याची घोषणा सुद्धा केली आहे। निलेश खरमरे यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। निलेश, सातत्यानं रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळांवर आरोप करतायत। आता त्यांनी धरणं आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे, मोदींना पत्र सुद्धा पाठवलंय। खरं तर पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये 18 दिवसांपासून रवी धंगेकर हे सातत्याने आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत होते आहे। आणि विशेष करून या प्रकरणामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करण्यात आलं होतं। आता थेट आतापर्यंत फक्त आरोप करण्यात आले होते, मात्र आता थेट त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो धंगेकरांनी या ठिकाणी मागितलेला आहे। आणि त्या संदर्भातलं पत्र जे आहे त्यांनी ते मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांना त्यांनी पाठवलेलं आहे। आणि एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आरोपींवर जर कारवाई नाही झाली किंवा त्या संदर्भामध्ये जे मुरलीधर मोहोळ आहेत किंवा त्यांच्यासोबत इतर जी लोक आहेत किंवा संस्थेतील लोक आहेत ज्या या बोर्डिंग प्रकरणामध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर उद्यापासून म्हणजे 27 ऑक्टोबरपासून धंगेकर हे आता आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांना इथं त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे। तशी त्यांनी तयारी सुद्धा केलेली पाहायला मिळते। त्यामुळे आतापर्यंत आपण फक्त आरोप आणि प्रत्यारोप पाहत होतो, मात्र आता थेट मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यासाठी महायुतीतलेच घटक पक्ष असलेले नेते जे आहेत रवी धंगेकर यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी पुण्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खाडा पडलेला आहे, आता हे अधोरेखित झालेलं आहे। खरं तर आता या प्रकरणावर धंगेकरांनी जे पत्रव्यवहार केलेला आहे किंवा पत्र दिलेले आहेत त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जैन बोर्डिंग जो प्रकार झालेला आहे जमिनीच्या, या प्रकरणामध्ये आता थेट कनेक्शन जे आहे ते आता केंद्रापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता या धंगेकरांनी जेव्हा आरोप केले त्यानंतर मुरलीधर मोहोळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि आता तर रवींद्र धंगेकरांनी थेट पंतप्रधानांनाच या संदर्भातलं पत्र पाठवलंय। त्यामुळे आता या संदर्भात आगामी काळात काय नेमक्या घटना घडतात हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या विस्तृत माहितीसाठी निलेश।